अशी ओळख या बोगद्याला मिळालेली आहे। इतकंच नाही तर आणखी एक वैशिष्ट्य या मिसिंग लिंकचं ते म्हणजे स्टेट केबलचा जो पूल आपण बघतो आहोत तो सुद्धा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे आणि पर्यटकांना सुद्धा निश्चितपणे बघायला आवडेल। म्हणजे प्रवासासोबत पर्यटन सुद्धा तुमचं या ठिकाणी होत आहे आणि म्हणूनच मुंबई पुणे दरम्यानचा जो प्रवास जो आपल्याला नेहमीच कायम कंटाळवाणा आणि रखरखलेला असा आतापर्यंत वाटत होता तो मात्र आता निश्चितपणे इंटरेस्टिंग होणार आहे। कारण अभियांत्रिकीचं हे कौशल्य मनश्री आपल्याला थोडंसं थांबवते ही दृश्य या दृश्यांबद्दल मी सांगते। मुख्यमंत्र्यांच्या हाती स्वतः आपण ते गाडी चालवत आहेत, त्यांच्या हाती या गाडीचं स्टेअरिंग आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आता लोकार्पण झालेलं आहे आणि आता या गाडीतून हे सगळे जण प्रवास करतायत आणि या गाडीचं स्टेअरिंग मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे। ही थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आणि हा प्रकल्प उभारल्यानंतर आता सर्वांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि आता या मिसिंग लिंक वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा प्रवास करणार आहेत, स्वतः ते स्टेअरिंगवर आहेत आणि याचा अनुभव लुटणार आहेत। कशा पद्धतीने हा महामार्ग पूर्णत्वास केलेला आहे आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि आता याचाच अनुभव स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा घेणार आहेत। तर दोन मोठे महत्त्वाचे बोगदे आहेत, यातल्या एका बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झालेली आहे आणि आता याच मार्गावरून मुख्यमंत्री स्वतः प्रवास करणार आहेत। त्यांच्या शेजारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा बसलेले आहेत। आपण ही थेट दृश्य झी 24 तासवर पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या शेजारी एकनाथ शिंदे बसलेले आहेत आणि त्याचबरोबर इतर मान्यवर सुद्धा आहेत आणि आता या मार्गावरून मुख्यमंत्री थेट गाडी सुसाटपणे पळवत येणार आहे कारण अतिशय सुंदर असा हा मार्ग आहे, सुसाट यातून प्रवास होणार आहे आणि त्याचबरोबर इंधनाची आणि वेळेची दोन्हीची बचत होणार आहे। रिथेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। मिसिंग लिंक प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ते म्हणजे केबल स्टेट ब्रिज। या प्रकल्पामध्ये 650 मीटर लांबीचा हा केबल स्टेट ब्रिज आहे आणि त्याच्या पूल पायलॉनची उंची 182 मीटर इतकी आहे आणि हा भारतातला सर्वात उंच रस्त्यावरचा पूल ठरलेला आहे। अशी अनेक वैशिष्ट्ये या मिसिंग लिंकची आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या वैभवामध्ये सुद्धा एक मोलाची भर पडलेली आहे। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय कशा पद्धतीचा हा मार्ग आहे ते आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय। तर पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहतोय वाहनामध्ये मुख्यमंत्री बसलेले आहेत आणि त्यांच्या हाती स्टेअरिंग दिसतंय। तर आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, आपण पाहतोय तर स्वतः मिसिंग लिंक वरून प्रवास करण्यासाठी मुख्यमंत्री निघालेले आहेत, स्वतः त्यांनी गाडीचं सारथ्य करत आहेत, स्टेअरिंग त्यांच्या हाती आहे। या संपूर्ण मिसिंग लिंकचा अनुभव ते स्वतः घेणार आहेत। राज्याचं स्टेअरिंग ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी हाती धरलेलं आहे त्याच पद्धतीने आता मिसिंग लिंकचा प्रवास करतानाचं हे स्टेअरिंग सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातात धरलेलं आहे असं आपण म्हणू शकतो। आपण यापूर्वी सुद्धा बघितलं होतं की जेव्हा समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं, इगतपुरी बोगद्यांचं जेव्हा लोकार्पण झालं होतं तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या हाती स्टेअरिंग ठेवलेलं होतं। इन्फ्रामॅन अशी एक नवी ओळख देवेंद्र फडणवीसांची होते। यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा जेव्हा जेव्हा संदर्भ येतो तेव्हा त्यांना देवाभाऊ असं म्हटलं जातं आणि आता जेव्हा मिसिंग लिंक आणि समृद्धी महामार्ग अशासारखे प्रकल्प जेव्हा महाराष्ट्राला मिळतात तेव्हा त्यांचं नाव इन्फ्रामॅन अशा पद्धतीने सुद्धा घेतलं जातंय। त्याच्यामुळे निश्चितपणे आज मुख्यमंत्र्यांनी स्टेअरिंग हाती ठेवणं हे अनेक अर्थांनी महत्वाचं आपल्याला इथे दिसून येत आहे। त्याच्यामुळे मिसिंग लिंकचा हा संपूर्ण प्रवास एका वैशिष्ट्यपूर्ण गाडीतून ते करतायत। अर्थातच त्यांच्या सोबत त्यांच्या ताफ्यातली वाहनं तर असतीलच, मात्र जेव्हा जेव्हा अशा मोठ्या प्रकल्पांचं उद्घाटन होतं तेव्हा त्या प्रकल्पांमध्ये काही कमतरता राहिलेली नाहीये ना, कुठल्या बारीक सारीक गोष्टी करायला